नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या खास विश्लेषण सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा महान व्यक्तीची कथा उलगडणार आहोत ज्याने हे सिद्ध केलंय की महानता ही काही नशिबाने मिळत नाही, तर ती कठोर शिस्त आणि अखंड साधनेतून घडवली जाते. चला तर मग एका अत्यंत प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. आता मला सांगा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी कुणी जग बदलू शकतं का? हा विचारच किती रंजक आहे नाही का? जरा कल्पना करा, एक लहानगा किशोरवयीन मुलगा क्रिकेटच्या मैदानात उतरतोय आणि त्याच्यासमोर कोण आहेत तर जगातील सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज. हे ऐकायला एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं वाटतं ना, पण मित्रांनो, हाच तो क्षण होता ज्याने खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. या शाळकरी मुलाचं स्वप्न आणि क्रिकेटच्या देवाचा उदय नेमका कसा झाला ते आता आपण पाहूया. तर गोष्ट सुरू होते 24 एप्रिल 1973 पासून. मुंबईतल्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा मुलगा वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागतो. शारदाश्रम विद्यालयातून सुरू झालेला हा प्रवास इतका वेगवान होता की वयाच्या 14व्या वर्षी त्याने शालेय क्रिकेटमध्ये तब्बल 326 धावांची नाबाद खेळी करून एक ऐतिहासिक विक्रम रचला. तो रातोरात स्कूल बॉय स्टार म्हणून प्रसिद्ध झाला आणि तिथून अवघ्या 2 वर्षात म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्याने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. हा वेग खरोखरच थक्क करणारा आहे. पण लक्षात घ्या, हा प्रवास काही इतका सोपा नव्हता. आता आपण त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या मोठ्या आव्हानाकडे आणि एका अत्यंत महत्त्वाच्या टर्निंग पॉइंटकडे वळूया. या कथेतील एक अत्यंत रंजक वळण बघा. तुम्हाला माहिती आहे, सचिनची सुरुवातीला इच्छा होती ती एक वेगवान गोलंदाज बनण्याची, पण मद्रासच्या MRF पेस फाउंडेशनमध्ये महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिली यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. हा नकार म्हणजे त्याच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या नकाराने तो अजिबात खचून गेला नाही. उलट त्याने आपली खरी ताकद ओळखली आणि परिस्थितीशी जुळवून घेत फलंदाजीवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर जी परीक्षा झाली ना, ती शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर होती. साल होतं 1989 आणि ठिकाण कराची. पाकिस्तानविरुद्धची पहिली कसोटी मॅच. अवघ्या 16 वर्षांच्या या मुलाला बाउन्सरने नाकावर जोरदार धडक दिली. रक्त भळाभळा वाहत होतं, पण ती त्याच्या जिद्दीची आणि एकाग्रतेची खरी चाचणी होती. त्याने मैदान सोडण्यास साफ नकार दिला, तिथेच ठामपणे उभा राहिला आणि त्याने अक्षरशः इतिहास रचला. इथूनच सुरुवात झाली ती एका विक्रमांच्या प्रवासाची, शतकांच्या शतकाकडे वाटचाल करण्याची. 200 होय 200. क्रिकेटच्या इतिहासात 200 कसोटी सामने खेळण्याचा हा विक्रम निव्वळ अविश्वसनीय आहे. विचार करा, इतकी वर्षे एकाच खेळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या टिकून राहणं हे किती असामान्य आहे. आणि या 200 सामन्यांमध्ये त्याने तब्बल 51 कसोटी शतके झळकावली आहेत. आणि यानंतर येतो तो खऱ्या अर्थाने जादुई आकडा 100 आंतरराष्ट्रीय शतके. यात त्याच्या 49 एकदिवसीय म्हणजे ODI शतकांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे काय तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक म्हणजे 200 धावा करणारा तो जगातील पहिला पुरुष फलंदाज ठरला. हा आकडा फक्त एक विक्रम नाहीये मित्रांनो, तर हे त्याच्या अखंड सातत्याचं आणि मेहनतीचं प्रतीक आहे. आता हे सर्व एकत्र केल्यावर जो आकडा समोर येतोय ना, तो खरोखरच आपल्याला अवाक करून सोडतो. 34,447 आंतरराष्ट्रीय धावा, 15,921 कसोटी धावा आणि 18,426 वनडे धावांचा हा असा महाकाय डोंगर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आकडा आपल्याला हेच शिकवतो की जर आपलं लक्ष केंद्रित असेल आणि आपण अथक परिश्रम केले तर आपण किती भव्य गोष्टी निर्माण करू शकतो. वैयक्तिक विक्रमांनंतर आता आपण त्याच्या अंतिम स्वप्नपूर्तीकडे आणि त्या भावनिक निरोपाकडे येऊया. वैयक्तिक यशाची अनेक शिखरे सर केल्यानंतर आता आपण त्याच्या सांघिक स्वप्नाविषयी बोलूया. 1989 पासून ते 2012 पर्यंत सचिन हा भारतीय संघाचा अक्षरशः कणा होता. आणि अखेर तो क्षण आला. 2011चा ICC क्रिकेट विश्वचषक. एका महान फलंदाजाचं तब्बल 22 वर्षांचं स्वप्न त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजे मुंबईत पूर्ण झालं. तो विजयाचा क्षण, तो जल्लोष, संपूर्ण देशासाठी तो एक अंगावर काटा आणणारा सुवर्ण क्षण होता. या 24 वर्षांच्या अभूतपूर्व प्रवासाची सांगता नेमकी कशी झाली तर 23 डिसेंबर 2012 रोजी त्याने वनडे क्रिकेटमधून संन्यास घेतला आणि 16 नोव्हेंबर 2013 रोजी आपला 200वा कसोटी सामना खेळून क्रिकेटच्या मैदानाचा त्याने कायमचा निरोप घेतला. खरं सांगायचं तर तो क्षण पाहताना प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. या महान खेळाडूला मिळालेल्या सन्मानांची यादी खरोखरच थक्क करणारी आहे. 1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न, 1999 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मविभूषण.
पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014 मध्ये त्यांना मिळालेला भारतरत्न. देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारा तो पहिला आणि आजतागायतचा एकमेव खेळाडू आहे. हे भारतीयांसाठी किती अभिमानास्पद आहे ना. पण सचिन तेंडुलकर म्हणजे फक्त धावांचे आणि विक्रमांचे आकडे नव्हेत. त्यांचा हा अमर वारसा आकड्यांच्या खूप पलीकडचा आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेरची त्यांची देशसेवा तितकीच उल्लेखनीय आहे बरं का. 2012 ते 2018 या काळात ते राज्यसभा सदस्य होते. या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात आजही निरंतर काम करत आहेत. त्यांची पत्नी डॉक्टर अंजली, मुले सारा आणि अर्जुन यांच्यासोबतचं त्यांचं साधं कौटुंबिक जीवन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक सुंदर किनार देतं. अर्जुन तर आज स्वतः क्रिकेट खेळून हाच वारसा पुढे नेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण कथेचा आणि प्रवासाचा मुख्य बोध काय आहे? एक साधा शाळकरी मुलगा क्रिकेटचा देव कसा बनला याचं खरं रहस्य काय आहे? ते फक्त 3 शब्दात सांगता येईल: साधेपणा, शिस्त आणि देशभक्ती. एवढी मोठी शिखरे सर करूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. सतत स्वतःला घडवत राहण्याची शिस्त आणि देशाप्रती असलेलं निखळ प्रेम हीच त्यांची खऱ्या अर्थाने ताकद आहे. आणि म्हणूनच या विश्लेषण सत्राच्या शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. आजच्या तरुणांची ही शिस्त आणि एकाग्रता उद्याचे महान आदर्श कसे घडवू शकेल? सचिनची ही अतूट निष्ठा जर आपण आपल्या जीवनात आपल्या स्वप्नांसाठी लागू केली तर जगात काहीही अशक्य नाहीये. या महान प्रवासातून नक्की प्रेरणा घ्या आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाका. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.